या मोरे या खाली हेच आहे मराठी माणसांना आलसी वालसी काय काय प्रकारे आलसी आहे, त्यांची लायकी नाही, त्याची लायकी दाखवण्यासाठी मनसेचं सगळे कार्यकर्ता इकडे आता जमा आहे. याची लायकी दाखवणार याची हिंमत नाही झाली, तो त्याची हिंमत नाही होत आहे की शिडीचा खाली येऊ म्हणून आता साहेब पण आले. हे सिनियर साहेब आहे, पाठीमागे चला. हो पाठीमागे चला. सिनियर साहेब आले आहे. सिनियर साहेब आले आहे, तुम्हाला दाखवतो मी. थोडे सर पाठीमागू कोणी काय बोलू नका, काय बोलतात त्याला ऐका आहे. आपल्याला रोज यांच्याकडे यावं लागतं, यांच्याकडे आपल्या रिलेशन एकदम शांत एकदम शांत. कुठे घेईल जा वेड्यावरून करायला. हा माणसाला इशारा करतो, हा इकडनं हा माणसाला इशारा करतो, इकडनं तो माणूसला इशारा केला. करू दे ना आपल्याला. आपण कोणता इशारा केला माणसाने? हा तुम्ही जो व्हिडिओ काढलाय, तुम्ही स्वतः मराठी आहात? मी मराठी आहे. मग तुम्ही असा व्हिडिओ का काढला की मराठी माणसाला? ताई तू काही चुकीचं बोलली ना की मराठी माणसाची लायकी नाहीये. लायकी नाहीये हा, पण मग काय काढलाय? मग तुम्ही जाऊन व्हिडिओ काढा ना की त्यांच्यात लायकी नाहीये. तुम्ही पुढे या. तुम्ही बोला. त्या व्हिडिओमध्ये जो कोणी पेन असेल ते पुढे या. मी त्या व्हिडिओमध्ये विनंती केलेली आहे की प्लीज तुम्ही परप्रांती लोकांसोबत असं वागू नका. आणि मी हेही बोललेली आहे की मला मराठी होण्याचा माझ्या जातीचा गर्व आहे, तर मी माझी जबरदस्ती भाषा लोकांना बंदूक लावून बोला 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 असं बोलणारच नाही. बरोबर? हे मी बोलले. शेवटी काय बोलले? शेवटी काय आहे? बंदूक ठेवलं का? काय बोललात? त्याच्यानंतर हेच बोलले बघा, मी मराठी आहे. माफी मागता की नाही मागता ते बोला. मराठी लोकांसोबत सगळं माफी मागता की नाही बोला. तुम्ही आमच्या जातीला धक्का दिला, तुम्हाला माफी मागणं जरुरी आहे. तुम्ही फक्त तेवढं बोलायचं. मॅडम तुम्हाला काय बोलायचं होतं ना ते तुम्ही प्रमाणाच्या बाहेर बोललाय. तुम्ही फक्त माफी मागायचं. मराठी माणूस बंदूक लावतो. बंदूक ठेवून मराठी माणूस बंदूक लावतोय का? आमच्या कुणाला कामी बंदूक लावून विचारलं का? आमच्या पक्षाच्या मग ते तुम्हाला व्हिडिओ बनायच्या आधी नाही समजलं का मॅडम? ना आम्ही कुणाला पण बंदूक लावून विचारलं का मराठी भाषा बोला करून? मला अधिकार कोणी दिलाय मराठी माणसाबद्दल असं बोलायला? हो मग सर्वांचे दुखले. तुम्हाला वाटत नाही तुम्ही केलेलं ते चुकीचं आहे? ऐका एक मिनिट, मी एकदाच बोलेन. शब्द नाही मागे घ्यायचा. माफी माफी. आणि सर्वांतुकले पूर्ण मराठी, माझी मराठी जाती लोकांचं, माझ्याच तर ताईचा भावाचं मन दुखलेलं आहे माझ्या बोलण्यामुळे. तर मी जे काही बोलले ते मी माझे शब्द पाठीमागं घेते. ठीक. मराठी माणसं आणि मराठी माणसाची माफी मागते. मराठी माणसं विजय असो माझ्याकडून काय व्हिडिओ हे जरुरी आहे. आणि सांगा की मराठी माणसाची माफी मागते. सॉरी बोल. माझे शब्द पाठी घेतले. हा मराठी माणसाची माफी मागते म्हणून सांगा. व्हिडिओ डिलीट व्हायला पाहिजे. डिलीट झाला पाहिजे. नाही नाही तिला काय बोला, मराठी माणसांकडनं मी माफी मागते. हा शब्द हात जोडून बोला. माझ्या तोंडात घालू नका. मी माझ्या शब्दाने व्हिडिओ बनवलाय की हो नाही?
मॅडम तुम्ही आहे ना आम्हाला समज देऊ नका. तुम्ही काय केलं पाहिजे ते समजलं का? व्हिडिओ व्हायला पाहिजे. हा तिला बोलत माफी मागायला. मी व्हिडिओ डिलीट करते आणि मी हे जे काही बोलले ना शब्द मी जे पाठी घेतले त्याच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ तुम्हाला बनवून देते. आता खुश आहे? आणि त्या व्हिडिओमध्ये मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे. असं व्हिडिओ बनवताना विचार करा फक्त बस. महाराष्ट्र निर्माण सेनेच्या